नमस्कार मित्रांनो, यश चॅनलला स्वागत आहे. तर सुरू करतो आहे आणि आज पहिलाच व्हिडिओ रायगडला. तर खूप म्हणजे चांगलं वाटतं आणि पहिलाच व्हिडिओ शूट करतो तर भीती वाटते आणि तर काय चुकेल तर प्लीज माफ करा, प्लीज जरा समजून घ्या. आणि क्वालिटीमध्ये जरा तुम्हाला फरक दिसेल आणि जरा खराबही दिसेल माहिती आहे, कारण की हा जरा चांगला फोन नाही आहे. 5 इयर मी यूज केला आहे. ओके, त्यानंतर हा पहिला व्हिडिओ शूट करतो आहे रायगड. तर तुम्हाला आम्ही दाखवूनच आम्ही काय करतो आहे, मध्ये काय नाही करतो आहे. ओके, तर आता भेटूया आपण आता. आणि आम्ही 10:30ला निघणार आहे. तर आता सध्या भेटूया 10:30ला. छत्री घेतली आता आणि आता स्टेशन लागले स्टेशनला आणि आम्हाला तिकडनं आम्ही जाणार. आम्ही तिकडे आता अजून 2 जण भेटणार आम्हाला, म्हणजे आम्ही 5 जण जातो टोटल. तर आता तिकडे 2 जण भेटतील. ओके, तर मी आता पकडत जातो रिक्षा. तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतो तो. खूप पाऊस पडतो आहे. ओके, तर तुम्हाला दाखवतो मी आता काय. आता जर्नी सुरू झाली तर तुम्हाला दाखवतो आता रायगडपर्यंत काय कसं होतं आहे, म्हणजे किती काय होतं आहे, किती मस्ती करतो आहे आम्ही, मजा करतो आहे. प्लस रायगड पण तुम्ही बघा आणि मजा तर खूपच करू. एक नमुना हा आहे आमचा, बघू शकता. एक नमुना आहे आणि आम्ही चाललो आहे सगळे रायगडला आता. ओके, हा बघा आम्ही तिघं आता इथे भेटलो आणि 2 आता पुढे भेटतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो आता रायगडपर्यंत सफर. ओके, तर आता आम्ही दादर स्टेशनला पोचलो आहे आणि आता आम्ही तुतारी पकडणार. तुतारी पकडून महागावला उतरणार आणि मग तिकडनं पण पुढे अजून आहे, मला माहीत नाही. आपले आहेत फ्रेंड्स, त्यांच्यासोबत जायचं म्हणजे मला माहीत नाही, तुम्हाला मी सांगत राहील. आता मी पहिली तुतारी पकडणार इकडनं आणि त्यानंतर इकडनं पहिला मी तुतारी पकडून माणगावला उतरणार. आता आम्ही तिकीट काढा थांबलं, बघू शकता. ओके, तर भेटतो तुम्हाला अजून आता सुरू झाले. आता खूप अजून का बाकी आहे, तुम्हाला दिसेलच मला. तर तिकीट काढल्यानंतर तुम्हाला परत भेटतो. बघू शकता गर्दी किती आहे. जर्नलसाठी आम्ही लाईन लावल्या. सांग जरा काहीतरी आपल्या ऑडियन्सला सांग. आता आम्ही लावल्या लाईन, गर्दी आहे ॲक्च्युलीमध्ये, खूप गर्दी आहे. स्वर्ग बघायला चाललं मी. तुम्हाला मी स्वर्ग दाखवणार आता. स्वर्ग इकडे जनरल डब्याला बसायला भेटलं पाहिजे. खूप गर्दी आहे आम्हाला खूप गर्दी. बोल जनरल डब्याला बसायला पाहिजे, स्वर्ग दिसेल भाई. स्वर्ग कळतं तुम्हाला, म्हणजे खूप गर्दी आहे आणि आम्ही लाईन लावली आहे, बघू शकता. आता तुम्हाला चढताना भेटू, आता मध्येच भेटू मतलब नाही. सुपर एक्सप्रेस आलेले आहे. जातो आहे सुपर एक्सप्रेस. आपली कोकणगांधी आहे, तुतारी एक्सप्रेसने आम्ही जातो आता. खूप म्हणजे आता गर्दी पण खूप तुम्ही बघू शकता. गर्दी तर खूप आहे, गर्दी खूप आहे, तुम्हाला सांगू शकत नाही. बसायला भेटेल की नाही माहीत नाही. बघू आता. ट्रेन आली आहे आता. बॅग पुढे घे. आता आम्ही जस्ट बसलो आम्ही आता ट्रेनमध्ये, बघू शकता. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ही चपला ठेवायची जागा इथे मी पण होतो चपला. आता जस्ट आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि आता मी जाऊ बसलो पण बसायला जागा भेटली आणि एवढी काही नाही आहे, एवढी पाहिजे तेवढी जागा भेटली बसायला. घे ना मग, बोलतो की. आता मी पहिला घरी कॉल करून सांगतो आम्ही ट्रेनमध्ये बसलो. भेटू तुम्हाला परत. निघालो आम्ही. ट्रेन सुटली भाई, दाखवू शकतो मला. ट्रेन सुटले दादरवर. आता ट्रेन सुटले. गणपती बाप्पा हा लाजतोय. खूप लाजतोय, बघू शकता. हा खूप लाजतोय, खूप लाजतोय. आता मध्ये तुम्हाला भेटत राहू मी, ठीक आहे. आता आम्ही माणगावला उतरणार आहोत. ताई भेट
पाऊचे नवीन ब्लॉग येतोय. ती ताई भेटली आम्हाला आणि आता आम्ही माणगावला उतरणार. तुम्हाला भेटतो माणगावला. तर थांबा गर्दी याचा उतरण्यामध्ये. तर आम्ही आता जस्ट उतरलो माणगावला. ओके आता आपण माणगावला उतरलो. समर्थ आता पण माणगाववरनं कसं जाणार जरा सांग. ते आता आपला सांगे मंगेश माणगाववरनं कसं जाणार. थांब बघा चेहरा. माणगाववरनं कसं जाणार फक्त आता सांग ना. चेहरा दाखव. माणगाववरनं कसं जाणार आपण ते सांग. तुम्हाला दिसेल स्टेट यू. ओके तर आता दिसेल तुम्हाला समजेल आम्ही आता कसं जाणार काय जाणार. माणगाव स्टेशन खतरनाक आहे. हा याच्या आय लव्ह माणगावला पोचलो आम्ही जस्ट आता. माणगाव स्टेशन तुम्हाला दाखवतो. माणगाव तर माणगाव स्टेशनला आम्ही जस्ट आता पोचलो. ते दाखवलं होतं तुम्हाला तेव्हा काळोख होता बट काय एवढं शूट करायला भेटलं. तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो माणगावचा. हे सगळे आमचे पब्लिक. तर मित्रांनो आता आम्ही माणगाव बस डेपोला आहोत. प्लॅनिंग करतो कसं जायचं काय ना. कारण की म्हणजे आम्हाला रिक्षा 1200 बोलते आणि बसला अजून टाईम आहे 7 आणि आता ते वाजले 3:30 म्हणून बाकी काय ना काय बघायचं. आता प्लॅन चालू आहे. टाईम इथे वेस्ट करायचा कारण की तिकडे 7 वाजता सुरू होतो रायगड आपला मेन दरवाजा. म्हणजे जेवढं मला माहीत नाही बट हे बोलतात. आणि तर मग ठीक आहे आता बघू काय होतं कसं तुम्हाला वेस्ट करायचं. आता आम्ही आहोत एस टीमध्ये. आता आम्ही एस टीमध्ये आहोत. बोरवली सांतोशी एस टी आहे आणि आता मी बोरवली बस डेपोमध्ये आहोत. तुम्हाला दाखवतो. बघितला तुम्ही बघितला असालच दाखवायची गरज ना. काय मंगेशला इथे बसायचं आहे. मंगेशला इथे पुढे बसायचं आहे. दोघं रडत आहेत. आता आम्ही आलो आहे महाड बस डेपोला. आता आम्ही महाड बस डेपोला उतरलो. जस्ट म्हणजे दाखवतो मला 2 मिनिट थांबा. ही आमची एस टी आहे. महाड बस डेपोला गॅस भरवण्यासाठी थांबली आहे. ओके आणि इथं आणि मध्ये शूट करायला भेटला नाही कारण की मध्ये काही व्ह्यू असा नव्हताच आणि पूर्ण काळोख आहे. ॲक्च्युलीमध्ये पूर्ण काळोखाचं बघायला गेलं तर काय शूट करण्यासारखं नाही आहे नव्हतं म्हणजे मध्ये त्यामुळे मग शूट नाही केलं. आता आम्ही सगळे उतरलो आहे. मी पोचलो आणि आता आम्ही पायथ्याशी जाऊ. ते खूप खतरनाक वेदर आहे खतरनाक. आता वर चढतोय. पोचलो रायगडला. ते या गोष्टीसाठी आपण एवढा टाईम वेट केला व्हिडिओ बनवला. पोचलो आपण रायगडला बघू शकता. रायगडला पोचलो. आता सुरुवात करू. जर काहीतरी खाऊ पिऊ आणि आम्ही सुरुवात करू. ओके सुरुवात करताना परत भेटू तुम्हाला. किती वडापावला सुरुवात केली. वडापाव खाताव. वडापाव रायगडचा वडापाव फर्स्ट टाइम चांगला आहे. खूप चांगला आहे. असं आहे तर आपण भेटत राहू म्हणा डेली. खातो आणि येतो बरं तुम्हाला. सुरुवात करतोय रायगड चढायला. ओके आता चालायचं आहे भावा. चला आता नको वेळ तू चल रे बशी. चला प्लीज चल छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला सुरुवात केली. गड चढायला सुरुवात केली. आता
खूप काय मध्ये मध्ये दिसते तुम्हाला, ते दाखवू आता. खूप जणांनी बघितलं पण असेल, पण मी तर फर्स्ट टाइम आहे. हे कुठे भेटलं तुला? ह्याला हे मस्त भेटलं, लाकडी भेटली. आता झाली सुरुवात. सारखं सारखं बोलतोय मी, माहिती आहे. एक मित्र ऍड करतो आम्ही. 1 2 3 4 5 6 ना, 5 जण काय? आमचा स्वान आहे. तोच तो, त्यालाच मोजून बोलतो 6 जण. 6 जण आता आम्ही, आता 6 जण चलतोय गडावरती. बस आम्ही चढायला एवढा टाइम लावला, फोटोशूट केलं, खाल्लं पिल्लं, तिकडे तर आम्ही खूप टाइम लावला. हां थांब लागल कट करून इथून अशी व्हिडिओ कट करते. परत फोटोशूट सुरू झाला. फोटोशूट खूप वेळा सुरू झाला आमच्यामध्ये. हा ना, खूप आता ती सुरुवात पण नाही झाली आणि पहिला स्पॉट भेटला भाई. तो स्वतः बोललेला आता जास्त थांबायचं नाही. भाई हे गणी बुरुज बघू शकता आणि हा स्वर्ग, आणि आम्ही हेच चाललो आहोत. अजून पण खूप थकायला आहे. जरा मी हळू चालतो, धक्का लावणार खूप मारणार खूप. चलते चलो चले चलो इकडे काय इकडे काय कोण आहे? हा नाही बोलतो. चढतोय, खूप खूप थकाल झालाय. ॲक्च्युली खूप थकाल झालाय, खूप बेकार. भाई लक्षात ठेवून स्वर्ग हा नवा. चांगलं वाटतं खूप, थकायला पण खूप होतं आहे. फर्स्ट टाईम येतो. आम्ही सगळी ती जी जाण निघून जाते. मी ग्राउंडमध्ये असं डबल करीन, पण हे काय माहिती थकायला खूप होतं आहे. ॲक्च्युली खूप थकायला होतं आहे. बाकी आता चलतो होतं आम्ही सगळे, बघू शकता. मजा पण येते खूप. बघू आता रेस्ट पॉईंट बघू, कुठे थांबायचं कुठे काय. हां हे बरोबर बोलला तू, ते काय नाही वाटत आहे. पायऱ्या आला की पाय दुखतात. खालती उतरताना काय वाटणार नाही रे, चढतोय तर पाय दुखतो खूप. हां हॅवी पडला अरे, तो सोडतो पाव आहे ना. हां तर बघू, हां ना सुरुवात केली ना, चलू. अशा पाहायला आलं की थकायला होतं. कोण रिस्की, जरा रिस्की, जरा सोपं, जरा मस्त, जरा मज्जा, असं सगळं आहे. पण ठीक आहे, खूप चांगला पण आहे. मजा तर येतेच आहे. कोण आला नसेल रायगडला तर प्लीज या रायगडला, येऊन जा. आजकाल जर मी खाऊन तर आम्ही आलोच मला, काकीला विचारत होता. आणि या रायगडला ते पुढे गेले भाई. आता जस्ट इथं होते, फोटो का हातलेला बघितला नाही गेले पुढे. कपडे पाहिजे होते, कपडे फक्त लोक काय बांधतो आम्हाला तुम्हाला दाखवतो. बघा काही मजा करतो, मजा लाईफ. तुम्ही आज आला नसेल तर येऊन जावा रायगडला, खूप मस्त आहे. थोडा सोपा आहे, थोडा डिफिकल्ट आहे. नवीन माणसासाठी जरा थकायला तो खूप होणार. अजून तर खूप बाकी आहे, बघू आता अजून बाकी आहे. दाखवतो तुम्हाला.
आणि काय काय दिसलं नसेल तर सॉरी, आणि क्वालिटी खराब असेल तर सॉरी. ज्यांनी सुरू केले आता तर आता आपण भेटत राहू आणि हळूहळू मग तुमचं प्रेम वाढलं तर आपण गड किल्ले या ट्रॅकिंग या आपला नॉर्मल ब्लॉगिंग तर सुरूच राहिला त्यात एवढा विषय नाही. आणि बाकी तर पहिलाच व्हिडिओ पहिलाच रायगड यात लोक काय केलं भेटलो परत फोटोशूट चाललं आहे दोघांचा. तर फायनली रायगडच्या दरवाजावरती पोचलो आहे. मला दाखवतो बघा. आणि आपल्याला खूप बरं वाटतं आहे. एवढं चलून आलो, एवढं अजून खालती खूप आहे अजून एवढं सगळं चलून आलो आहे ह्याच्यासाठी एवढं तर हे चलून आलो आहे. आता जरा फोटो काढतो मी परत भेटतो. तर काहीच आम्ही आता जगदीश्वराच्या मंदिराकडे आलो आहेत. बघू शकता वरती मी जगदीश्वराच्या मंदिराला आलो होते तुम्हाला अजून आतमधून दाखवतो आतमध्ये कसं आहे काय. जगदीश्वराचं मंदिर बघू शकता. तर हे जगदीश्वराचं मंदिर आहे, दाखवतो. चारी बाजूनी काहीच काही नाही आहे. पाऊसही पडत आहे खूप हलका. दाखवतो सगळं आतमधून, सगळं दिसेल जगदीश्वराचं मंदिर. मी आतमध्ये मंदिरात आहोत, बघू शकता. पाया पडतो आतमध्ये. हॅलो प्राईस टगमग टोकवरती आम्ही आलो आता जस्ट. टगमग टोकवरती आलो, बघू शकता. दाखवतो म्हणजे तुम्हाला मी. बघा खूप खतरनाक मस्त व्ह्यू आहे. खूप असं चांगलासा व्ह्यू आहे बघण्यासारखा एकदम. बाकी कुठं नाही तर त्याविषयी तरी चालेल. रायगडला येऊन जावा एकदा, पावसातून येऊन जावा, पावसातून किंवा हिवाळ्यातून. कारण की रिस्क आहे, पावसाळ्यातून रिस्क आहे बट इश्क आहे. कारण की व्ह्यू तुम्हाला खतरनाक दिसायला भेटेल. व्ह्यू खतरनाक दिसायला भेटेल. पावसातून जरा रिस्क आहे पण व्ह्यू बघायला भेटेल. आज पाऊस नाही आणि काल मुंबईला खूप पाऊस होता. तर आम्हाला वाटलेलं खूप पाऊस असेल वगैरे, पण ॲक्च्युलीमध्ये इकडे पाऊस नाही आज. काल पडला तो बरं झालं, पाऊस पडला तो बरं झालं. नाहीतर आज टेन्शन झालं असतं आम्हाला. इथे स्पॉट आम्हाला प्रॉपर फिरायला वगैरे भेटले नसते, पाऊस वगैरे खूप असतं. आता पाऊस नाही येते तर जरा आम्ही पुढे चाललो आहे. बघूया. मंगेश समर्थ, सिद्धू खूप चांगलं आहे, असं मजा येते टगमग टोकवरती. मी परत रिपीट, कुठे नाही गेला तरी चालेल, रायगडला येऊन जा, मस्त आहे ते. आणि यू विल बी ट्राय की सगळे स्पॉट्स फिरा करून, तर अजून चांगलं वाटेल तुम्हाला. काल मुंबईला खूप पाऊस होता, मुंबईला प्रचंड पाऊस होता. मग वाटलेलं की असं वाटत होतं की का पडतोय बट एक बरं झालं की काल पाऊस पडला आणि आज पाऊस नाही, आम्ही फिरायला आलो म्हणून. ते एक बरं आहे आमच्यासाठी, एक चांगली गोष्ट झाली. अजून खूप काय फिरायचं आहे, आपण बघू. आता आपण मेन स्पॉट्स घेऊ. जास्त ते मी मधली गिचुंडी वगैरे घेत नाही, फक्त स्पॉट फिरू आणि त्या स्पॉट्समधला व्ह्यू जास्त नको. कारण की मग व्हिडिओ
लांब झाला की तुम्हाला बघायला कंटाळा येणार. मध्ये मी जसं मी फर्स्ट करतो तर मला माहीत नाही, तर मी हर एका मिनटामध्ये व्हिडिओ बनवतो, हर एका व्ह्यू दाखवतो तुम्हाला. टकमकचा व्ह्यू दाखवतो, फोडून दाखवतो जरा. हा इकडनं बघाच. आणि ॲक्च्युली तुम्हाला अजून जरा फोडून दाखवतो, तो जर तुम्ही बघा. खूप खतरनाक पण आणि खूप चांगलं पण आहे. घाबरू नका, भीती आहे, घाबरा, जीवाला घाबरा, नाहीतर राहाल. समावून रे, जास्त पुढं नको जाऊ. तुम्हाला दाखवतो. बघा टकमक. खूप असा मस्त व्ह्यू आहे बघण्यासारखा. कडनं माणूस गेला की गेला, ॲक्च्युलीमध्ये गेला. लांबपर्यंत काय वाचता नाही माणसाचा. मग त्याचं नको पुढे जाऊ. माय गॉड. आता आम्ही बाजारपेठला आलो आहे. बाजारपेठला आम्ही आता जस्ट एंटर केलं आहे, तुम्हाला दाखवतो. वर जाऊया, काय ते बघूया. ठोस पुरावा नाही, कारण की गडावर हाणायची माणसं पण राहायची की बाजारपेठ ते नक्की नाही बोलतात. ते पण असू शकतं, कारण की बाजारपेठ असली तर तिकडे दुकान असू शकतं, बरोबर. तर एक दोन एकासाठी आहे तेच बाजारपेठ प्लस राहणारे असू शकतात. आहे काय बोलतात उंची जागा बनवला, कारण की पहिलं काय नाही, घोड्यावरून बाजार तिकडे पोचलो आम्ही. एवढं उंचीचं बसून अजून खूप मोठा आहे. परत ते धुका आलं, बघू शकता. मगाशी जस्ट आम्ही दुकान होतं, आम्हाला क्लिअर दिसत होतं तिकडे, आता परत धुका आलं. परत धुका आलं. धुकं खूप आहे इकडे, येताना सांभाळून जरा. तर आता मी नगरखानाला पोचलो जस्ट. नंतरचा स्पॉटचा नगरखानाला पोचलो आम्ही. 2 दिवस नगरखाना बघू शकतो नगरखाना. तर आम्ही नगरखान्याला पोचलो आहे आणि जरा इकडे फिरू वगैरे, नंतरला परत दुसऱ्या स्पॉट्स जाऊ. नगरखाना हा बघू शकला साहेब, बघितलं असेल, काय त्यांनी बघितलं असेल नगरखाना. आतमध्ये गेलो तर आतमध्ये शूट करतो आणि नेक्स्ट स्पॉट्स. राजवाडा महाराजांचा. धान्य कोठार बघायला लागलो तिथे. धान्य कोठार सगळं एकत्रच आहे. हा 22 फुटाचा आहे, 22 फुटाचा. खूप खोल आहे, डीप आहे खूप. माहिती भेटली असती तर तुम्हाला पाहिजे काही कसे वाटत असतात. दीपस्तंभ आम्ही तिकडे आलो आहे आणि आता जाताना आम्ही चोर दरवाजाने जाणार आहोत. तुम्हाला दिसत असेल आम्ही जाताना चोर दरवाजाने जाणार तर तुम्हाला दाखवून मी मजा येईल चोर दरवाजाने जायला. आणि बाकी 7 महिन्यामध्ये दीप पेटवलं जायचं, त्याचा उजेड यायचं तर लक्षात खाली गावामध्ये. व्ह्यू बघू शकता, व्ह्यू पण क्लास आहे. आता जाताना चोर दरवाजाने जाणार आम्ही, तर तुम्हाला मी दाखवून चोर दरवाजा काही चोर दरवाजा.
सूर्यराजांवर जातोय बघा. पडलो. बघू शकता. हो आपण चोर जवळच होता माहिती आहे, पण हा याच्यासाठी होता, दीपस्तंभांसाठी होते. इथे होऊ शकता. सूर्यराजातून आपण घरावरती आलो. खतरनाक खूप फिलिंग मस्त वाटतंय. तर परत एका चोर दरवाजा जाऊया काय? चोर दरवाजा सेमच आहे, काय फरक नाही. नाही आता जाऊया खलबत खाण्यामध्ये. बघूया कसा आहे तो खलबत खाना. सांभाळून खलबत खाना. काळोख आहे ते खूपच काळोख आहे. हा तर आता मी चाललो वाघदाराने बघायला. आणि मी वाघदाराने बघितला की मग तिकडनं गड खालती उतरणार आणि मग घरी जाणार. संपला आमचा ट्रॅक, संपला आता. इकडनं घरी काय नाही भावा, समजणार तुला काय झालंय. आता घरी जातोय आम्ही. आता म्हणजे वाघ दरवाजा बघून घरी जातोय. किती यंत्र आहे आणि 6 इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यापासून हा त्या वाघ दरवाजा बघून आम्ही घरी जाणार. तर तुम्हाला भेटतो वाडेश्वर मंदिर गाईस. बघू शकतो वाडेश्वर मंदिर. भाई इकडनं आम्ही चलतोय. खूप डिफिकल्ट होतं याला. हा 2दा पे 3दा घसरलाय. पडला नाही, फक्त घसरला आहे. सिद्धू म्हणतो आता पडेल करून. थांब तिथं म्हणतो तो. हो थांबलो. कायला रस्ता चुकले काय? ये मला पुढे जाऊन दे. तू पुढे जा. हे बाबा हे बघा आता घसरते भाई तो. परत मला शिवी घातली. 100% पूर्ण मचवतोय समर्थ. आता जस्ट 3दा ते 4दा घसरलाय. आता परत एकदा घसरला. फक्त पडायचा बाकी आहे. राव तुम्ही पडून पण घ्या. हा समर्थ राव तुम्ही पडून पण घ्या. एवढे घसरला. आई वडील घरी आहे. भावकी माझी वाट बघते. भावकी जळते माझ्यावरती, पण समोरासमोर प्रेम पण करते. चल ठीक आहे. कुठे भेटायचं आहे, त्यांची मारायची आहे मला सक्सेसफुली. हो बडी सही बात कही आपने. त्यामुळे मी काही रिस्क नाही घेऊ शकत. आता आपण काय बघायला चाललोय? दरवाजाकडे जातोय. वाघ दरवाजा बोलतात त्याला. वाघ दरवाजाकडे आपण चाललोय. बघू शकतो तुम्ही. ए भावा तू आम्ही चाललोय. तू माझी नको काळजी करू. तू माझी नको काळजी करू. नाही मला माहिती आहे मी घसरणार, बट मी स्टेबल तरी होईन भाई. पण त्याला बाबा समर्थ काय होतंय, काय म्हणतोय देव. वाघ दरवाजा आम्ही बघायला जात आहोत. इकडनं आता ना आता काय नाही वाटणार. वर जाताना काय रडायची पाळी येईल तेव्हा कळल. वर जाताना रडायची पाळी येईल तेव्हा कळल. जपून समज. थांब ना भाई. आम्ही इथे बसलोय आणि भाकरवडा खातोय. दोघं गेले, आम्ही तिघं उरलोय भाकरवडा. 8 जोड खावा. भाकरवडा खातोय. आता आम्ही बाहेर जाणार.
आणि आता आम्ही निघतो घरी. आता उतरू गड तर प्रेम आहे पूर्ण तरी आणि निघू. असं वाटतं मी कधी हॉटेलला बसला कोण का भूक लागली का घेणार आहेस खायला काय ना राईस बीस खाव चिकन राईस भेटतो तुम्हाला नंतर आता. वेज खाऊया म्हणजे तू इथे जाऊया जरा म्हणून घेतो. आणि आता आम्ही निघालो घरी जायला. आता आम्ही रायगड उतरू. मजा आली खूप रायगडला. मी पूर्ण ब्लॉगमध्ये पण बोललो की तुम्ही या खरं बोलतोय, तुम्ही या, खूप मजा येईल. ॲक्च्युलीमध्ये खूप मजा येईल. आणि त्यानंतर केस पूर्ण भिजले असणार ते तर आहेच म्हणा. केस का नसेल भिजले. ओके. आणि त्यानंतर खूप म्हणजे असं मस्त आहे, वेदर खूप मस्त आहे. धुकं खूप आहे, धुकं खूप आहे. त्यामुळे खालती उतरलो आणि आपला आजचा ट्रॅक घरी मुंबईला रायगड संपला. आता बस आहे 1 वाजताची, तिने पकडणार दिला घरी जाणार. आणि त्यानंतर मग बघू. हां बाबा जीव आलं बस झालं. आता मग पकडू आम्ही बस आणि जाऊ आता मग. नंतर बघे काय ना बाकी ठीक आहे. आता आम्ही जस्ट पोचलो तर फोटो वगैरे करतो काढूया. परत आता मी घरी आलो आणि मध्ये शूट करायला नाही भेटला कारण की खूप थकलो होतो आणि प्लस पाऊसही सुरू झाला. त्यामुळे फोन बॅगेमध्ये ठेवून दिला आणि मग त्यामुळे शूट वगैरे करायला नाही भेटलं. आणि आमची बस पण खूप लेट झाली. तिकडनं खालती गेली बस तर तिकडनं प्लस वरती पण नाही आली. त्यामुळे मग खूप लेट झाला आम्हाला. लेट नाही म्हणजे बरोबर झालं बट थकलो आम्ही आणि जरा चिडचिड झाली सगळ्यांची. मग त्यामुळे मी शूट वगैरे पण नाही केलं. आणि मग डायरेक्ट आम्ही तिकडनं माणगावला आलो. माणगाववरनं मग ट्रेन पकडून मग मुंबईला आलो. आणि आता काल रात्री आलो. मग काल झोपलो. काल पण नाही खूप थकायला वगैरे झालं. मग झोपलो. मग आता सकाळी उठलो. मग आता क्लासला पण नाही गेलो ना कॉलेजला गेलो आहे तर थांबलो आहे घरी. बॉडी पण खूप पेन करते. तर मग थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही एवढा तुम्ही व्हिडिओ बघितला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपण परत भेटत राहू. आपली नॉर्मल ब्लॉगिंग सुरू राहील आणि अशा आम्ही काय फिरत राहिलो तर परत दाखवीनच. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.